नमस्कार. महा टी 2024 साठी मध्ययुगीन भारताचा इतिहास या सिरीजमध्ये आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या टॉपिकवर आज प्रश्न पाहणार आहे. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मराठ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी दिलेल्या प्रखर लढ्यास मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात? तर मग ऑप्शन काय काय आपल्याकडं? छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती संभाजी महाराज यापैकी सर्व. तर मग कोणाच्या लढ्यास मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणतात? तर यापैकी सर्व, की छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या लढ्यास आपण काय म्हणत असतो? मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असे म्हणत असतो. पुढचा प्रश्न, औरंगजेबाचा मुलगा अकबर हा दक्षिणेत कोणाच्या आश्रयाला आला होता? तर मग ऑप्शन काय काय? शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजाराम महाराज आणि यापैकी नाही. तर मग औरंगजेबाचा मुलगा अकबर कोणाच्या आश्रयाला आला होता? तर यापैकी नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, इसवी सन 1682 मध्ये संभाजी महाराजांना कोणत्या सत्तेशी संघर्ष करावा लागला? तर मग ऑप्शन मध्ये काय काय? तर जंजिऱ्याचा सिद्धी, पोर्तुगीज, मुघल आणि यापैकी सर्व. तर 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांना या सर्व सत्तेशी संघर्ष करावा लागला, म्हणून ऑप्शन 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांच्या मराठ्यांनी सिद्धीच्या ताब्यातील कोणता किल्ल्यास वेढा घातला होता? तर या ठिकाणी ए दिलेला आहे दंडराजपुरी आणि बी दिलेला आहे जंजिरा. मग ऑप्शन 1 काय? ए व बी म्हणजे दंडराजपुरी व जंजिरा. केवळ ए फक्त दंडराजपुरी, केवळ बी म्हणजे जंजिरा आणि निश्चित सांगता येणार नाही. तर मग याचा करेक्ट आन्सर आहे केवळ ए म्हणजे दंडराजपुरी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम अर्धवट सोडून माघारी फिरावे लागले कारण? तर मग त्याचं कारण काय होतं? तर पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला. दुसरं, मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केले. तिसरं, मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले. चौथं, गोव्याच्या पोर्तुगीजांनी बादशाहशी हातमिळवणी केली. तर मग जंजिराची मोहीम छत्रपती संभाजी महाराजांना अर्धवट का सोडून द्यावी लागली? तर त्याचं कारण होतं मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संभाजी महाराजांना हाताशी आलेला गोव्याचा विजय सोडून यावे लागले, त्याचे कारण काय? मग की गोव्याचा विजय जवळ आला होता आणि तरी सुद्धा संभाजी महाराजांनी तो सोडून दिला होता. तर मग ऑप्शन परत तेच, पोर्तुगीजांनी फोंडा किल्ल्यास वेढा घातला, मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केले, मुघलांचे सैन्य स्वराज्यावर चालून आले आणि चौथं, गोव्याच्या पोर्तुगीजांनी बादशाहशी हातमिळवणी केली. तर मग याचं कारण आहे 2 नंबरचं ऑप्शन, मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केले. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मुघलांच्या हाती कोणती गोष्ट आल्यामुळे बादशाहची स्थिती मजबूत झाली होती? तर मग ऑप्शन मध्ये काय काय? ए विजापूर, बी गोवळकोंडा आणि सी दोन्ही राज्याची संपत्ती व लष्कर. तर याचा आन्सर असणार आहे की हे तिन्ही गोष्टी बादशाहच्या हातात आल्यामुळे मुघलांची स्थिती काय झाली होती? मजबूत झाली होती, म्हणून ऑप्शन 4 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बादशाहने मराठ्यांच्या विरुद्ध कोणाला आपल्याकडे वळवून घेतले? तर मग ऑप्शन 1 डच, ऑप्शन 2 पोर्तुगीज, ऑप्शन 3 सिद्धी. आता यापैकी कोणाला बादशाहने आपल्याकडे वळवून घेतले होते? तर ऑप्शन 2 नंबरचा असणार आहे बी व सी, म्हणजे कोणाला वळवून घेतले होते? तर पोर्तुगीज आणि सिद्धीला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मुघल सेनेचा प्रतिकार करताना मराठ्यांचा कोणता सेनापती मारला गेला?
तर मग ऑप्शन काय काय? हंबीरराव मोहिते, नेतोजी पालकर, तानाजी मालुसरे आणि मोरो त्र्यंबक पिंगळे. तर या ठिकाणी कोणता सरदार किंवा सेनापती मारला गेला होता? तर हंबीरराव मोहिते हे मारले गेले होते मुघल सेनेचा प्रतिकार करत असताना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, औरंगजेबाने मुकर्रब खान याची नेमणूक कोणत्या प्रांतावर केली होती? तर मग ऑप्शन 1 कोल्हापूर, ऑप्शन 2 विजापूर, ऑप्शन 3 गोवळकोंडा आणि ऑप्शन 4 अहमदनगर. तर मग याचं उत्तर आहे कोल्हापूर, ऑप्शन 1. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बादशाहच्या हुकमाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत अमानुषपणे केव्हा ठार मारले? तर मग ऑप्शन मध्ये काय काय? 11 मार्च 1689, 11 मार्च 1691, 11 मार्च 1692 की 11 मार्च 1688. तर मग याचं उत्तर आहे 11 मार्च 1689. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मग ऑप्शन 1 आहे शिवाजी महाराज, ऑप्शन 2 छत्रपती संभाजी महाराज, ऑप्शन 3 राजाराम महाराज आणि ऑप्शन 4 शाहू महाराज. तर मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे संभाजी महाराज. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघलांशी किती वर्ष झुंज दिली? तर मग ऑप्शन मध्ये काय काय आहे? 25 वर्ष, 18 वर्ष, 9 वर्ष आणि 14 वर्ष. तर मग संभाजी महाराजांनी मुघलांशी किती वर्ष झुंज दिली होती? तर 9 वर्ष झुंज दिली होती. म्हणून ऑप्शन 3 हे या ठिकाणी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह कोणत्या किल्ल्याच्या वेढ्यातून निसटले होते? तर मग ऑप्शन 1 काय? रायगड, ऑप्शन 2 राजगड, ऑप्शन 3 जिंजी आणि ऑप्शन 3 सिंहगड. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे रायगड. रायगड मधून राजाराम महाराज त्या वेढ्यातून निसटले होते आपल्या सहकाऱ्यांसोबत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजाराम महाराजांनी दक्षिणेतील कोणत्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला होता? तर ऑप्शन 1 आहे बंगलोर, ऑप्शन 2 जिंजी, ऑप्शन 3 तंजावर, ऑप्शन 3 गुलबर्गा. तर मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे जिंजी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जिंजी हे ठिकाण आजच्या कोणत्या राज्यात आहे? तर मग ऑप्शन 1 तमिळनाडू, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 कर्नाटक आणि ऑप्शन 4 आंध्र प्रदेश. तर मग ते जिंजी हे ठिकाण आता सध्या कुठे आहे? तर तमिळनाडू मध्ये. पुढचा प्रश्न, राजाराम महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसह रायगडाच्या वेढ्यातून केव्हा निसटले? तर मग तारीख लक्षात ठेवायची आहे. तर मग कोणती तारीख होती? 5 एप्रिल 1688, 5 एप्रिल 1691 की 5 एप्रिल 1689 की 5 एप्रिल 1690. तर मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे 5 एप्रिल 1689 मध्ये राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून निसटले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजाराम महाराज जिंजीला जाताना त्यांच्या बरोबर कोण नव्हते? आता कोण नव्हते? तर मग ऑप्शन काय आहे? खंडो बल्ला, त्याच्यानंतर प्रल्हाद निराजी, रूपाजी भोसले आणि हंबीरराव मोहिते. तर मग कोण नव्हते? तर हंबीरराव मोहिते नव्हते, बाकी हे सगळे लोक त्यांच्या सोबत होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अखेर मुघल सत्ताधीशाने टिंबटिंब मध्ये मराठ्यांकडून रायगड आपल्या ताब्यात घेतला. तर मग कधी मराठ्यांकडून रायगड आपल्या ताब्यात घेतला होता मुघलांनी? तर मग ऑप्शन काय काय? एप्रिल 1689, नोव्हेंबर 1689, एप्रिल 1690 आणि नोव्हेंबर 1690. तर कधी रायगड ताब्यात घेतला होता? तर नोव्हेंबर 1689 मध्ये मुघलांनी रायगड ताब्यात घेतला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, स्वराज्याच्या सरदारांनी मुघल प्रदेश जिंकल्यास त्या प्रदेशाची जहागीर त्या सरदारास दिली जाईल असे आश्वासन कोणी दिले?
मग ऑप्शन मध्ये काय आहे, संभाजी महाराज, ऑप्शन 2 शाहू महाराज, ऑप्शन 3 राजाराम महाराज, ऑप्शन 4 महाराणी येसुबाई. तर मग कोणी सांगितलं होतं की ज्याने जो प्रदेश जिंकला तो त्याच्या ताब्यात असेल, तर राजाराम महाराजांनी सांगितलं होतं की ज्या सरदारांची जहागीर जिंकल ती त्याच्या ताब्यात असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुघलांच्या प्रदेशावर आक्रमण करून मुघल सेनानींना कोणत्या सरदाराने पराभूत केले? तर मग ऑप्शन मध्ये काय आहे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि विठोजी चव्हाण. तर हे तिन्ही ऑप्शन या ठिकाणी काय असणारे, करेक्ट असणारे. या तिन्ही सरदारांनी मुघलांवरती आक्रमण करून त्यांच्या सैन्यांना पराभूत केलं होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बादशाहच्या छावणीवर अचानक हल्ला करून त्यांच्या तंबूवरील सोन्याचा कळस कोणी कापून नेला? तर मग याचा आन्सर असणार आहे, या ठिकाणी ऑप्शन काय काय पण संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि विठोजी चव्हाण. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे विठोजी चव्हाण आणि संताजी घोरपडे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 सी व ए हे याचं काय असणार आहे, उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बादशाहने दक्षिणेस जिंजीच्या स्वारीवर कोणास पाठवले होते? तर जिंजीच्या स्वारीवर कोणास पाठवले होते? तर ऑप्शन 1 सिद्दी, ऑप्शन 2 मुकर्रब खान, ऑप्शन 3 अफजल खान, ऑप्शन 4 जुल्फिकार खान. तर मग कोणाला पाठवले होते? तर जुल्फिकार खानला पाठवले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मराठ्यांनी जिंजीचा किल्ला सुमारे किती वर्ष निकराने लढवला, धाडसाने लढवला, किती वर्ष? तर मग ऑप्शन काय काय, 2, 5, 8 आणि 7. तर किती वर्ष लढवला होता? तर तो 8 वर्ष त्यांनी निकराने तो जिंजीचा किल्ला लढवला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जिंजीला वेढा घातलेल्या मुघल सेनेवर बाहेरून प्रखर हल्ला कोणी चढवला? तर मग परत आपल्याकडे ऑप्शन आहे संताजी घोरपडे, धनाजी जाधव, विठोजी चव्हाण. तर मग कोणी चढवला होता बाहेरून प्रखर हल्ला? तर संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव. म्हणून ऑप्शन नंबर कोणतं या ठिकाणी करेक्ट असणार आहे, ए व बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जिंजीच्या वेढ्यातून कोण बाहेर पडल्यानंतर जुल्फिकारने जिंजीचा किल्ला जिंकून घेतला? तर ऑप्शन 1 आहे महाराणी ताराबाई, ऑप्शन 2 छत्रपती राजाराम महाराज, ऑप्शन 3 महाराणी येसुबाई, ऑप्शन 4 छत्रपती शाहू महाराज. तर मग जिंजीच्या वेढ्यातून कोण बाहेर पडलं होतं? तर छत्रपती राजाराम महाराज बाहेर पडले होते आणि मग त्याच्यानंतर जुल्फिकारने तो किल्ला जिंकून घेतला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचे कोठे निधन झाले? तर मग ऑप्शन काय काय, जिंजीचा किल्ला, रायगड, कोंढाणा आणि सिंहगड. तर राजाराम महाराजांचे 1700 मध्ये निधन सिंहगड येथे झाले होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे कोणी चालवला? तर मग ऑप्शन मध्ये काय काय, महाराणी ताराबाई, ऑप्शन 2 संभाजी महाराज, ऑप्शन 3 महाराणी येसुबाई आणि ऑप्शन 4 राजाराम महाराज. तर मग शिवाजी महाराजांचा पराक्रमाचा वारसा महाराणी ताराबाई यांनी पुढे चालू ठेवला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम केव्हा समाप्त झाला? तर मग या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय काय, इसवी सन 1700, इसवी सन 1698, इसवी सन 1707 आणि इसवी सन 1505. तर मग मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम 1707 मध्ये काय झाला होता, समाप्त झाला होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा स्वातंत्र्याचा संग्राम नेटाने कोणी पुढे चालू ठेवला? तर राजाराम महाराजांच्या नंतर पुढे त्यांचं कार्य कोणी चालू ठेवलं होतं? तर ऑप्शन मध्ये काय काय, शाहू महाराज, महाराणी येसुबाई, महाराणी ताराबाई आणि धनाजी जाधव. तर राजाराम महाराजांनंतर पुढे मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम कोणी चालू ठेवला होता? तर महाराणी ताराबाई यांनी चालू ठेवला होता. पुढचा प्रश्न, जिंजीच्या किल्ल्याला कोणी वेढा घातल्यामुळे राजाराम महाराज किल्ल्यातच होते? तर मग ऑप्शन मध्ये काय, जुल्फिकार खान, ऑप्शन 2 सिद्दी, ऑप्शन 3 मुकर्रब खान, ऑप्शन 4 दाऊद खान. तर मग कोणी वेढा घातला होता जिंजीच्या किल्ल्याला? तर जुल्फिकारने घातला होता. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 हे या ठिकाणी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी ओलांडून
माळव्यात मुसंडी मारून मुघलांना कोणी जेरीस आणले होते? तर मग ऑप्शन एक आहे रूपाजी भोसले, ऑप्शन 2 नेमाजी शिंदे, ऑप्शन 3 नेतोजी पालकर आणि ऑप्शन 4 संताजी घोरपडे. तर मग याचं करेक्ट आन्सर असणार आहे नेमाजी शिंदे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मुघलांना पराभूत करून गुजरातेत अहमदाबाद पर्यंत कोणी धडक मारली? तर अहमदाबाद पर्यंतचा प्रदेश कोणी जिंकला होता? तर असा तो प्रश्न आहे. ऑप्शन 1 काय खंडेराव दाभाडे, ऑप्शन 2 नेमाजी शिंदे, ऑप्शन 3 खंडो बल्लाळ, ऑप्शन 3 संताजी घोरपडे. तर मग याचं करेक्ट आन्सर आहे खंडेराव दाभाडे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, कोणाचा पाडाव करणे मुघल सत्तेला जमले नाही? तर मग ऑप्शन 1 आहे राजपुतांचा, ऑप्शन 2 शिखांचा, ऑप्शन 3 मराठ्यांचा, ऑप्शन 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे की कोणाचा पाडाव करणे मुघल सत्तेला जमले नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.